स्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार, आपलं सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आत्मबोध या ग्रंथावर आपण चर्चा करणार आहोत। मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती स्थूल शरीराला घेऊन, थोडीशी भूमिका मांडून मग आपण 13वा श्लोक जिथून आपल्याला सुरुवात करायचं आहे तिथे पोहोचू आपण। याच्या आधीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की जरी आत्मतत्व सर्वदूर एकच आहे तरी आपल्याला हे सर्व वेगळं वेगळं का दिसतं, तर म्हणजेच हे जे भेद आपल्याला दिसतात माणसांमध्ये, जाती वर्ण वगैरे, हे सगळे आत्माचे भेद नव्हेत। हे कसले भेद आहेत, तर हे ज्याला म्हणूया की आपण त्याच्यावरती आत्मतत्वावरती आरोपित केलेले आहेत। श्वापदांमध्ये सुद्धा तेच एक आत्मतत्व खेळत आहे, हे आपण बघितलं होतं 11व्या श्लोकामध्ये। त्याच्यानंतर आपण चर्चा केली होती 12व्या श्लोकामध्ये की या शरीराला घेऊन आपली चर्चा सुरू झालेली की या शरीरामध्ये त्या आत्मतत्वाचं एक स्फुल्लिंग आहे आणि ते या शरीरापासून वेगळं आहे। तर मग आपल्याला हे शरीर आत्मा का वाटतं, असं का वाटतं आपल्याला, तर ते आपल्याला असं का वाटतं कारण की आपण हे जे शरीर आहे हे आत्मतत्वाच्या एकदम जवळ आहे। आणि आत्मतत्व कसं आहे की त्याच्याजवळ जे काही वस्तू येते एकदम निकट, तर त्या वस्तूचे सगळे गुणदोष तो स्वतःवरती आरोपित करतो आणि स्वतःचं चैतन्य त्या वस्तूला देत असतो। आणि म्हणून काय होत असतं की आपल्याला अज्ञानामुळे हे शरीर हेच आत्मा वाटत असतं। जर आपण विवेक करून या शरीराला आत्मतत्वापासून वेगळं केलं, साधना करून, तर आपल्याला हे ध्यानात येईल की हे शरीर वेगळं आहे आणि आत्मतत्व वेगळं आहे आणि आपलं खरं स्वरूप ते आत्मतत्व आहे, हे शरीर तर जड आहे। मग तिथून सुरुवात झाली की मग ठीक आहे, या हे शरीरापासून हे आत्मतत्व वेगळं आहे आणि आपल्याला या शरीराचं निरसन करायचं आहे, तर मग कसं करावं, तर वेदांत आपल्याला सांगतं की हे शरीराचे 3 भाग आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर। मग आपण स्थूल शरीर कशाने बनलेलं आहे, तर पंचीकृत महाभूतांनी हे बनलेलं आहे। पंचीकृत महाभूत संभवम कर्मसंचितम शरीरम सुखदुःखानां भोगायतनम उच्यते, की हे पंचीकृत महाभूतांनी बनलेलं आहे आणि सुखदुःखाचं भोगाचं आयतन आहे। सुखदुःख या शरीराच्या माध्यमातून भोगल्या जातात। आणि जर एकच आत्मतत्व सगळ्यांमध्ये खेळत आहे, तर मग कोणी उंच आहे, कोणी ठेंगू आहे, कोणी जाड आहे, कोणी रोड आहे, इतकं आपल्याला व्हेरायटीज बघायला काय मिळतात, ही चर्चा आपण केली होती। तर कर्मसंचितम, आपल्या वेगळे वेगळे कर्म असल्याने आपल्या प्रत्येकाला वेगळे वेगळे शरीर मिळालेलं आहे, पण तो आत्मतत्व एकच आहे। त्याच्यामुळे
या वेगळ्या वेगळ्या शरीराचे प्रतिबिंब त्या आत्मतत्वावरती पडतात आणि आत्मतत्वाचं चैतन्य त्या शरीरावरती पडतं, म्हणून हे वेगळे वेगळे शरीर आपल्याला दिसतात. पण या सगळ्यांमध्ये आत्मतत्व मात्र हा एकच आहे आणि तो कसा आहे, भोगायतन. म्हणजे सगळे सुखदुःख हे शरीर भोगत असतो. इथपर्यंत आपण आलो होतो. आता 13वा श्लोक त्याचं थोडंसं पठण करूया आणि मग पुढे जाऊया. याचं पठण मागच्या वेळेस केलं होतं आपण आणि एक मोठा अंतर आहे दोघां या सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीरमध्ये. त्याची चर्चासुद्धा केली होती, आपल्याला स्मरणात असेल. तरीसुद्धा आपण सुरुवातीपासूनच सुरुवात करूया. पंचप्राण मनोबुद्धी दशेंद्रिय समन्वितम अपंचीकृतभूतोत्थम सूक्ष्मांगम भोग साधनम. पंचप्राण मनोबुद्धी दशेंद्रिय समन्वितम अपंचीकृतभूतोत्थम सूक्ष्मांगम भोग साधनम. काय अर्थ आहे याचा? पहा, एक अंतर आपण मागच्या वेळेस बघितला होता की वरती काय भोग आयतन आणि खालती काय भोग साधनम. म्हणजे ती काय, इट इज अ सीट ऑफ द प्लेझर. ते भोग घेण्याचं एक त्याच्या माध्यमातून भोग घेतलं जातं. पण भोग घेण्याकरता काहीतरी उपकरण पाहिजे ना. तर हे सूक्ष्म शरीर काय आहे? हे सूक्ष्म शरीर भोग घेण्याचं एक साधन आहे. समोर रसगुल्ला आहे, या शरीराला तो भोगायचा आहे, पण तो रसगुल्ला फक्त बघून तुम्ही भोगू शकत नाही. काहीतरी एक उपकरण पाहिजे, एक साधन पाहिजे. आणि त्याच्याकरता मला रसेंद्रिय माझ्या सूक्ष्म शरीरामध्ये आहे, त्या रसेंद्रियाच्या माध्यमातून मी या शरीराला ते रसगुल्ल्याचा भोग देतो. तर हे जे आपलं सूक्ष्म शरीर आहे, इथे सूक्ष्म अंग म्हटलं आहे, एकच गोष्ट आहे. तर हे सूक्ष्म अंग काय, हे भोगण्याकरता उपलब्ध असणारे साधन आहे, उपकरण आहे. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं एक मोठं अंतर ह्या स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीरमध्ये काय आहे की पहा, स्थूल शरीर पंचीकृत महाभूतांनी बनलेलं आहे आणि सूक्ष्म शरीर कशाने बनलं आहे, अपंचीकृत भूतांनी बनलेलं आहे. आता पंचीकृत भूत काय असतात, अपंचीकृत भूत काय असतात, हे आपण मागच्या वेळेस त्याचं अध्ययन केलेलं आहे. आत्मतत्वातून आधी आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे सूक्ष्म तत्व हे बाहेर पडले आणि यांचं पंचीकरण झालं, त्यातून स्थूल महाभूत तयार झाले. हे पंचीकरण कसं असतं मी त्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मग ते पंचीकरण झाल्यानंतर त्या पंचीकृत भूतांनी आपलं शरीर आणि हे सगळं जग बनलेलं आहे. आपलं शरीर म्हणजे स्थूल शरीर. ही चर्चा मागच्या वेळेस झालेली आहे. पण आता काय होतं आहे की आता आपण चर्चा करत पहा, 12व्या श्लोकामध्ये स्थूल शरीराची आपण चर्चा केली. ते कशाने बनलेलं आहे, ते वेगळं वेगळं काय आहे आणि या शरीराच्या माध्यमातून आपण सुख दुःख भोगत असतो. हे झालं स्थूल शरीर. आता सूक्ष्म शरीराची चर्चा करत असताना ते कशाने बनलेलं आहे ते बघणार आहोत आपण. पण स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर याच्यामध्ये काय मोठं अंतर आहे, तर स्थूल शरीराच्या माध्यमातून सुख दुःख भोगत असतो आणि पण ते भोगण्याकरता लागणारे साधन हे आपल्याला सूक्ष्म शरीर आपल्याला देत असतं. हा त्याचा भाग आहे. एवढंच नव्हे तर या स्थूल शरीर हे पंचीकृत महाभूतांनी बनलेलं आहे आणि सूक्ष्म शरीर हे अपंचीकृत भूतांनी बनलेलं आहे. त्याला तन्मात्रा सुद्धा म्हणतात आणि ह्या तन्मात्रा इंद्रियांनी आपण याचा अनुभव घेऊ शकत नाही, इतक्या सूक्ष्म असतात. पण योगी लोक जे योगा अभ्यास करून खूप एकदम ज्याला म्हणूया की आपण खूप पुढे गेलेले आहेत, ते या तन्मात्रांना त्याचा अनुभव ते लोक घेऊ शकतात. पुन्हा इंद्रियांच्या माध्यमातून नव्हे, योगिक साधनाच्या माध्यमातून ते घेऊ शकतात. पातंजली योगसूत्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. असो,
तर आता आपण हे बघूया की हे सूक्ष्म शरीर कशाने बनलेलं आहे. त्याची चर्चा करण्याच्या आधी थोडीशी एक भूमिका आवश्यक आहे. ती भूमिका मांडून मग पुढे जाऊया आपण. की पहा, स्थूल शरीरामध्ये खेळणारा अहमबोध तो कुठून आलेला आहे? अहमबोध म्हणा, जीवचैतन्य म्हणा, उपहित चैतन्य म्हणा, एकच गोष्ट आहे. पण अल्टिमेटली आत्मचैतन्य किंवा ब्रह्मतत्व सगळ्या दूर खेळत आहे, त्याचंच तो प्रतिबिंब आहे ना. जे ब्रह्मतत्व सगळ्या दूर खेळत आहे त्याचाच प्रतिबिंब आपल्या चित्तावर पडतो आणि तो रिफ्लेक्ट होऊन मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या माध्यमातून, या शरीराच्या माध्यमातून प्रगट होत असतो. जेव्हा तो या शरीराच्या माध्यमातून प्रगट होतो, मनाच्या माध्यमातून प्रगट होतो, तर आपण त्याला म्हणतो उपहित चैतन्य किंवा क्षुद्र चैतन्य किंवा अहमबोध. कारण की त्या अनंत ब्रह्मतत्वाचं एक हे क्षुद्र रूप झालेलं असतं, संकुचित रूप झालं असतं. पण जेव्हा या शरीराच्या माध्यमातून आपण काही भोग भोगत असतो, तर तो खरा भोगणारा कोण असतो? तो अहमबोध. आणि अहमबोधाच्या माध्यमातून खरं भोगणारा कोण असतो? तर ते ब्रह्मतत्व. आलं का लक्षात? आपण म्हणतो की मी भोगतोय, कारण की आपल्याला त्या अनंत ब्रह्मतत्वाचा अजून बोध झालेला नाही आहे. पण त्या रसगुल्ल्याचं खरं भोग जर बघितलं तर अहमबोध भोगत असतो. आपण म्हणतो की मी रसगुल्ला खाल्ला, छान गरम होता. पण तो अहमबोध आला कुठून? तर तो त्या ब्रह्मतत्वातून आलेला आहे. ब्रह्मतत्वातून आलेला नाही आहे, ब्रह्मतत्वच आहे, त्याचा प्रतिबिंब आहे तो. म्हणजेच काय की स्थूल शरीरातून जे काही पण भोग घेत असतो, एका अर्थाने ते ब्रह्मतत्वच त्याचा एक भोग घेत असतो. आता भोग घेत असतो म्हणजे त्या अर्थाने भोग घेत नाही ज्या अर्थाने आपण घेत असतो साधारण मनुष्य, बरोबर? कारण की तो अकर्ता आहे. असू देत, तो त्या विषयाकडे आपण थोडं नंतर जाऊया. पण जे काही गोष्टी घडत असतात त्याचा साक्षी तो आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, एवढं जाणून घेऊ आपण स्थूल शरीराच्या माध्यमातून. मग सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून जे काही आपण अनुभवत असतो त्याचा भोगता कोण आहे? ते आत्मतत्वच आहे. कारण की स्थूल शरीर म्हणा की सूक्ष्म शरीर म्हणा, हे जड आहेत मुळामध्ये. यांच्यामध्ये स्वतःचं चैतन्य नाही आहे. जो स्वचैतन्य आहे, स्वयंप्रकाशमान आहे, तोच या सगळ्या गोष्टींना ग्रहण करत असतो. म्हणजे कोण? पुन्हा तेच आत्मतत्व. म्हणजे स्थूल शरीरातून जे काही आपण ग्रहण करतो, सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून जे काही ग्रहण करतो, ते सगळं ते आत्मतत्व त्याला खऱ्या अर्थाने ते ग्रहण करत असतं. हे एक फार महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला इथे समजावं लागेल. आणि बंधुभगिनींनो, पहा, सामान्य जीवामध्ये आणि मनुष्यामध्ये जो सगळ्यात मोठा अंतर असतो तर तो या सूक्ष्म शरीराचा. विशेष करून की पहा, हे जे श्वापद असतात किंवा जनावरं असतात, हे जे जगतात हे इन्स्टिंक्टवर जगतात. इन्स्टिंक्टवर जगणं म्हणजे काय की ईश्वराने त्यांना विचार करण्याची फार काही जास्त मुभा दिलेली नाही आहे. एका ठराविक पद्धतीनेच ते विचार करत असतात. पण मनुष्यामध्ये ही ताकद असते की तो अनंत प्रकारे विचार करू शकतो, अनंत पद्धतीने विचार करू शकतो. आणि म्हणूनच तो काय करतो की पहा, आपल्या पूर्वजांनी 6-7 हजार वर्ष आधी हे सगळं चिंतन करून या सगळ्या जगाच्या पलीकडे काहीतरी एक चैतन्य तत्व आहे आणि ते इंद्रियांना गवसणारं नाही आहे, म्हणून ते इंद्रियांच्या मनाच्या पलीकडे गेले आणि त्यांनी ते आत्मतत्व त्यांना गवसलं. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं, शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः आये धामानि दिव्यानि तस्तुः वेदाहमेतं पुरुषं महांतं आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेव विदित्वा अतिमृत्युमेत्ति नान्यः पंथाय विद्यते अयनाय. पहा, काय सुंदर
श्वेताश्वर वंशेचा हा मंत्र आहे की त्यांनी ते सगळं शोधलं, आत्मतत्व त्या मनाच्या पलीकडे, इंद्रियांच्या पलीकडे, या सामान्य जगाच्या पलीकडे. आणि मग काय म्हणतात की अरे, आपल्या सगळ्यांना म्हणतात की अरे सगळ्या अमृताच्या पुत्रांनो, या या या, आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून तुम्ही बाहेर जाऊ शकाल जर तुम्ही या आत्मतत्वाचा अनुभव घेतला. तर ही फॅकल्टी ही फक्त ईश्वराने अंतःकरणाच्या माध्यमातून, सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून फक्त मनुष्याला दिलेली आहे. बाकी कोणताही जीव जनावर त्याला ही फॅकल्टी दिली नाही आहे. ते एका निश्चित पद्धतीमध्येच जगतात. जन्म झाला की पोट भरायचं करता उद्योग करतात, संतान संततीला जन्म घालतात, शरीर वाढवतात आणि एके दिवशी मृत्युमुखी पडतात. तर साधारण लोकसुद्धा जे आपल्या जीवनामध्ये काहीतरी या जगाच्या पलीकडे आहे, या मनुष्य जीवनाचं काही उद्दिष्ट आहे, याच्याकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त पोट भरणे आणि इंद्रियांना सुख देणे, त्याच्या पलीकडे विचार करत नाही, तर त्यांच्यामध्ये आणि पशुमध्ये काही अंतर नाही आहे. कारण की ही फॅकल्टी फक्त आणि फक्त देवाने मनुष्यालाच दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घटक म्हणजे हे सूक्ष्म शरीर आहे. तर हा सूक्ष्म शरीर कशाने बनलेला आहे तो आपण त्याचं थोडं चिंतन करूया. पंच प्राण मनोबुद्धी दशेंद्रिय समन्वितम. या पूर्ण शरीरामध्ये, आता इथे चिंतन जे केलं गेलेलं आहे ते फक्त मनुष्य शरीराचाच केलं गेलेलं आहे. का? कारण की सूक्ष्म शरीर फक्त मनुष्य शरीरामध्येच असतं. आणि ते कशाने बनलं आहे? पंचप्राण. या शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण सतत खेळत असतात. पहा, ही शरीररूपी संस्था चालवण्याकरता प्राण हे अत्यंत आवश्यक आहे. एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडली ना, त्याच्यानं काय म्हणतो? त्याचे प्राण निघाले. इथे एक फार महत्त्वाची गोष्ट जाणण्यासारखी आहे की प्राण हे स्वतः जड आहे. पण मग जर ते जड आहेत तर हे शरीराला कसं चालवतात? कारण की ते चैतन्य घेतात कुठून? आत्मतत्वाकडून. आणि हे प्राण एक नाही, 5 प्रकारचे प्राण प्रत्येकाच्या शरीरामध्ये खेळत असतात. आणि प्रत्येक प्राणाचं वेगळं वेगळं काहीतरी एक, ज्याला म्हणूया की कर्तव्य असतं. ते काय असतं आपण ते थोडं पुढे बघूया. पण एवढं लक्षात ठेवा की प्राण या शरीररूपी संस्थेला चालवत असतात. ते स्वतः जड आहेत, त्यांना चैतन्य मिळत असतं आत्मतत्वाकडून. इथे एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो. याच्या आधी पण मी सांगितलेली आहे, विवेक चूडामणीच्या वर्गामध्ये नक्कीच सांगितलेली आहे की पहा, जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडते, त्याचा मृत्यू होतो, आपण म्हणतो की आत्मतत्व सगळ्या दूर खेळत आहे. मग ते आत्मतत्व त्या प्रेतामध्ये सुद्धा आहे का? सगळ्या दूर जर आहे तर हो आहे. मग जर ते आत्मतत्व प्रेतामध्ये सुद्धा आहे तर मग तो बोलत का नाही, चालत का नाही? कारण की त्याची प्राणशक्ती क्षीण झालेली असते. त्याची प्राणशक्ती क्षीण किंवा नष्ट झालेली असते. म्हणजे आत्मतत्व त्या प्राणशक्तीला चैतन्य देत असतो. पण ते प्राण एक अशी गोष्ट आहे की ती झिजून जाते. एखादी गोष्ट आपण नाही का वापरून ती झिजून जाते, नष्ट होऊन जाते. तर तसंच हे प्राण सतत वापरल्याने 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष ते झिजून जातात आणि मग त्यांच्यामध्ये ती चैतन्य घेण्याची शक्तीच नसते, शरीर चालवण्याची शक्तीच नसते. आत्मतत्व असतं, ते शक्ती देत असतं, तरीसुद्धा ते इतके झिजून गेलेले असतात की त्यांची काम करण्याची शक्तीच मुळात ते म्हणजे झिजून गेलेली असते. म्हणून जेव्हा आपण समाजामध्ये बघतो की एखाद्याचा मृत्यू झाला, आपण म्हणतो की त्याच्या आत्माला शांती मिळो. हा अत्यंत वेदांताच्या दृष्टीने चुकीचा शब्द आहे. आत्मतत्व नेहमी शांतीमध्ये असतो किंवा त्याचा आत्मा त्याला सोडून गेला, आत्मतत्व कधी सोडून जात नसतो. प्राणशक्ती क्षीण होत असते. पण आता बोलण्याची ती पद्धत इतकी रूढ झालेली आहे
की त्याला आपण काही करू शकत नाही. असो, हे एक टेक्निकल पॉईंट मला असं वाटलं की तुमच्यापुढे मांडावं. तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणजे का त्याची प्राणशक्ती क्षीण होऊन जाते. आत्मतत्व तरी त्या प्रेतामध्ये उपलब्ध असतो, पण त्याला मॅनिफेस्टेशन करण्याकरता जी प्राणशक्ती पाहिजे ती प्राणशक्ती तिथे उपलब्ध नसल्याने ते आत्मतत्व त्याच्यामध्ये झळकत नसतं. तर हे जे सूक्ष्म शरीर आहे, हे सूक्ष्म शरीर पंचप्राण मनोबुद्धी म्हणजे पहा, 5 प्राण, 1 मन, 1 बुद्धी, दशेंद्रिय समन्वितम आणि 10 इंद्रियांचा, 5 प्राणांचा, मन आणि बुद्धी असा जो एक समुच्चय समूह तयार झाला आहे, त्या समूहाला सूक्ष्म शरीर म्हणतात. म्हणजे किती झाले? 10 इंद्रिय. कोणत्या कोणत्या? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय कोणत्या कोणत्या? हात, पाय, वाकशक्ती, उपस्थ आणि पायू. हे झाले 5 कर्मेंद्रिय ज्यांच्या माध्यमातून आपण कर्म करत असतो. आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा आणि जिव्हा, याच्या माध्यमातून आपण या संसाराला ग्रहण करत असतो किंवा भोग घेत असतो. तर हे जे 10 इंद्रिय, मन, बुद्धी आणि पंचप्राण असे 17 गोष्टींनी मिळून सूक्ष्म शरीर तयार झालेलं आहे. इथे मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की इंद्रिय म्हटल्यानंतर, कर्मेंद्रिय म्हटल्यानंतर आपण हात दाखवतो. हे एक उपकरण आहे. ज्ञानेंद्रिय दाखवल्यानंतर आपण कान म्हणजे हे दाखवतो किंवा डोळे दाखवतो, चक्षु, नेत्र. पण खरे हे इंद्रिय नाही आहे बरं, हे सगळे उपकरण आहेत. प्रत्येक इंद्रियांचं एक सूक्ष्म केंद्रबिंदू ज्याच्या माध्यमातून आपण त्या इंद्रियांना कंट्रोल करत असतो, चालवत असतो, आपल्या मेंदूत असतं. प्रत्येक इंद्रियाचं. मला हात हलवायचा आहे तर हे तर उपकरण आहे. याला हलवण्याकरता माझ्या मेंदूमध्ये काहीतरी एक छोटासा एक पॉईंट ज्याला म्हणूया, बिंदू म्हणूया, त्याला म्हणतात खरं इंद्रिय. आणि ते फार सेन्सिटिव्ह असतं. त्याच्या माध्यमातून आपण सगळे कर्मेंद्रियांच्या माध्यमातून कर्म करतो, ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान घेत असतो. तर ते ज्ञानेंद्रिय जे आपल्या मेंदूमध्ये आहे, जे आपल्या 10 इंद्रियांना चालवत असतं, ते 10 इंद्रियांचा इथे सांगितले गेलेले आहेत की त्या 10 इंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी या सगळ्यांच्या समुच्चयाला, 17 गोष्टींच्या समुच्चयाला सूक्ष्म शरीर असं म्हणतात. आपल्यापैकी ज्या लोकांनी विवेक चूडामणीचे वर्ग अटेंड केले असतील पुण्यामध्ये किंवा साताऱ्याला, तर पहा, विवेक चूडामणीमध्ये सांगितलं की 24 तत्वांनी सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. इथे 17 सांगितलेले आहेत. असं का? त्याचं कारण सांगतो. 17 म्हणा किंवा 24 म्हणा, हा आकडामध्ये फरक आहे, पण इथे काही गोष्टी गृहीत धरल्या गेलेल्या आहेत. 7 गोष्टी, याचा डिस्क्रिप्शन इथे नाही आहे, ते बिलकुल वेगळं वेगळं करून विवेक चूडामणीमध्ये सांगितले गेलेलं आहे. पण त्यातून आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. का व्हायचं नाही आहे? पुढची ओळ आधी वाचतो, नंतर त्याचा उलगडा करतो की तिथे 24 काय आहे आणि इथे 17 काय आहे. पुढची ओळ आहे, अपंचीकृत भूतोत्थम सूक्ष्मांगम भोग साधनम. की पहा, हे जे पंचप्राण वरती सांगितलेले आहेत ना, हे पंचप्राण म्हणजे ॲक्च्युली ती प्राणवायू असते. ती प्राणवायू तयार कुठनं झाली, तिचा उद्भव, ती कुठून जन्माला आलेली आहे, तर ते अपंचीकृत भूतातमधून निघालेले आहेत. अपंचीकृत भूतातून पंचप्राण निघालेले आहेत. याचा अर्थ काय झाला की अपंचीकृत भूत आहे, पंचप्राणमध्ये ते त्यांनीच धरलेले आहेत. विवेक चूडामणीमध्ये त्यांना वेगळं करून सांगितलेलं आहे, पण इथे वेगळं करून सांगितलेलं नाही आहे.
पण इथे हे सांगितलेलं आहे की अपंचीकृत भूतांनी जे पंचप्राण तयार होतात ते पंचप्राण, दश इंद्रिय, मन आणि बुद्धी असे 17 सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. पण विवेक चूडामणीमध्ये या पंचप्राणाची म्हणजे त्याची मोजणी ही वेगळे 5 प्राण सांगितलेले आहेत. बरं, तर आता 7 म्हणजे तिथे 24 सांगितले, इथे 17 सांगितले. 5चा उलगडा झाला म्हणजे 17 आणि 5 किती झाले? हे 17 आणि 5 22 झाले, 2 राहिले अजून, बरोबर ना? तर आता इथे सांगितलंय मन आणि बुद्धी, आणि तिथे सांगितलंय मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. चित्त अहंकार इथे वगळलं आहे का? नाही. मनाबरोबर चित्त घेतलेलं आहे आणि बुद्धीबरोबर अहंकार घेतला गेलेला आहे. का? कारण की जेव्हा बुद्धी, पहा फार एक सूक्ष्म गोष्ट आहे बरं, बुद्धीचं काम काय असतं? निर्णय घेणे. मी खाणार, तर मी खाणार म्हणजे काय? की तो एक अहमबोधाचा एक्सप्रेशन आहे. म्हणून बुद्धी आणि अहंकार हे इथे त्याला एकच गणल्या गेलेलं आहे. तसंच मन आणि चित्त हे दोन्ही, आपण म्हणतो की माझं चित्त भ्रमित झालेलं आहे, माझं मन अस्थिर झालेलं आहे, तर त्या दोघांचे गुण एकसारखे असल्याने इथे मन आणि चित्ताला एकच गणल्या गेलेलं आहे. अहंकार आणि बुद्धीला पण एक गणल्या गेलेलं आहे. म्हणून ते आपल्याला असं वाटतं की 7 गोष्टी बाहेर पडल्या की काय, तसं नाही आहे. विवेक चूडामणी पण बरोबर आहे, आत्मबोध पण बरोबर आहे, आपल्या ठिकाणी दोन्ही गोष्टी बरोबर आहे, कारण की दोन्ही आचार्यांनीच लिहिलेल्या आहे. म्हणून त्या आकड्याकडे तुम्ही मुद्दाम काही लक्ष देऊ नका, कारण की त्या 7 गोष्टी ज्या इथे वगळलेल्या वाटतात ते इथे ऑलरेडी त्याची म्हणजे गणना झालेली आहे. पंचप्राणमध्ये पंच सूक्ष्मभूताची हे गणत्री झालेली आहे, आणि मनामध्ये चित्ताची, बुद्धीमध्ये अहंकारची. तुम्ही 24 तत्व म्हणा किंवा 17 म्हणा, एकच गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायची आपल्याला आवश्यकता नाही आहे. असो, आता आपण थोडं पंचप्राणाची चर्चा करूया की या शरीररूपी संस्थेमध्ये हे पंचप्राण सतत खेळत असतात, किंवा हे चालवण्याकरता ते पंचप्राण फार जरुरी आहेत, त्याच्याशिवाय हे चालणार नाही. पण पुन्हा हे लक्षात ठेवा की हे पंचप्राण बनलेले आहेत अपंचीकृत भूतांनी बनलेलं आहे, तन्मात्रांनी बनलेलं आहे. ते जड आहेत, पण ते चैतन्य घेतात आत्मतत्वाकडून. तर त्यांचं फंक्शन काय आहे आपण बघूया. तर पहिला जो प्राण आहे त्याचं नाव आहे प्राण इटसेल्फ, आणि त्याचं काम काय आहे? इंद्रियांचं आणि शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत चालवता त्याला आलं पाहिजे. इंद्रियांच्या आणि शरीराच्या क्रिया. इंद्रियांच्या क्रिया कोणत्या कोणत्या? आपण बघतो, कानाने ऐकतो, वास घेतो, चालतो, धावतो, काहीतरी काम करतो. तर या सगळ्या गोष्टी चालवण्याकरता जी प्राणशक्ती काम करत असते या शरीरामध्ये, त्या शक्तीला म्हणतात प्राण इटसेल्फ. अतिशय मुख्य काम म्हणून तिला नावच दिलं आहे प्राणशक्ती. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी जी प्राणशक्ती आहे तिचं नाव आहे अपान. अपानचं काम काय असतं की पहा, आपण इंद्रियांच्या माध्यमातून बरंच काही ग्रहण करत असतो, विशेष करून अन्न वगैरे ग्रहण करत असतो, आणि बऱ्याच गोष्टी आपल्या शरीरामध्ये अवांछनीय, ज्याचा काही उपयोग नसतो, किंवा काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या शरीरात साठल्या तर त्या आपल्या शरीराला नुकसान करू शकतात, मलमूत्र इत्यादी. तर त्यांना बाहेर काढणं, निरुपयोगी गोष्टींना बाहेर काढणं, किंवा जे शरीराचा हानी करू शकतात त्यांना बाहेर काढण्याचं काम हे अपान नावाची प्राणशक्ती करत असते. शरीरातलं ज्याला म्हणतो की अवांछनीय गोष्टी किंवा ज्या गोष्टी आपल्याला हानी करू शकतात अशा गोष्टींना शरीरातून काढलं पाहिजे, त्याला म्हणतात अपान प्राणशक्ती किंवा अपान वायू. 2 झाले. तिसरं व्यान. जी प्राणवायू आपण खाल्लेल्या अन्नाला पचवून पोषक तत्व आणि रक्त बनवते, व्यान. जे अन्न आपण ग्रहण करतो त्यातून काय होतं? पोषक तत्व आणि रक्त तयार होतं.
तर ते पोषक तत्व तयार करणे, रक्त तयार करणे, जी प्राणशक्ती काम करते त्याला म्हणतात व्यान. मग येते पुढे समान. नावाने स्पष्ट आहे की जे पोषक तत्व तयार होतात अन्न ग्रहण केल्याने, रक्त तयार होतं, त्यांनी काय होतं, त्यांनी होतं असं की ते आपल्या शरीरामध्ये समान रूपाने वाटले गेले पाहिजे ना. नाहीतर पायामध्ये कमी, हातात जास्त, मेंदूत कमी असं जर झालं तर गडबड होऊन जाईल. तर संपूर्ण शरीरामध्ये समान भाग करून, फक्त समान भाग करून एवढंच नाही, तर जिथे जितकी आवश्यकता आहे, पहा मेंदूला रक्ताची जास्त आवश्यकता असते, तिथे जास्ती रक्त पुरवठा करणे, किंवा एखाद्या ठिकाणी समजा आपल्याला इजा झालेली आहे, तिथे आपल्याला पोषक तत्व जरा जास्त पोहोचवायचं आहे, रक्त जास्त पोहोचवायचं आहे. तर या सगळ्या व्यवस्था जी प्राणवायू बघते त्याला म्हणतात समान. म्हणजे पोषक तत्व आणि रक्त हे सगळ्या दूर व्यवस्थित पोहोचवणे आणि आवश्यकता असल्यास ज्या विशेष ठिकाणी जास्त पोहोचवणे किंवा कमी पोहोचवणे हे काम आहे समान प्राणवायूचं. नंतर सगळ्यात शेवटी उदान. या उदान प्राणवायूने किंवा प्राणशक्तीने काय होत असतं की आपण नवीन नवीन जे ज्ञान मिळवतो ना आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून, आणि आपण जे एक विवेक करतो, पहा बरं वाईट, काय चांगलं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य नाही आहे, किंवा काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तर हे सगळी जी वैचारिक चालना जी आपण करत असतो किंवा ज्ञान ग्रहण करत असतो, त्याच्याकरता काही जबाबदार असेल तर ती उदान शक्ती, उदान प्राणशक्ती. तर हे 5 प्राणशक्ती आहे, ही जी आपल्या शरीराचे मुख्यतः सगळे ज्या गोष्टी आहेत ते कंट्रोल करत असतं. आपण आत्ता सगळेजण वैचारिक मंथन करत आहोत, तर यावेळेस आपली कोणती शक्ती कार्य करत आहे? जास्त करून सगळ्या शक्ती ॲट ए टाईम कार्य करतात, पण यावेळेस आपली उदान प्राणवायू जास्त काम करत आहे. आपण चिंतन करत आहोत आपल्याला पोचायचे आत्मतत्वापर्यंत. मनामध्ये हा प्रश्न नक्की येईल बंधू भगिनींनो की अहो काय तुम्ही हे प्राण वगैरे स्थूल शरीर घेऊन बसला, की हे पहा आपल्याला वेदांत सांगतं की 3 शरीर आपले आहेत. स्थूल शरीर ज्याची जाणीव आपल्याला जागृत अवस्थेमध्ये होते, सूक्ष्म शरीर ज्याची चर्चा चालू आहे त्याची जाणीव आपल्याला स्वप्न अवस्थामध्ये होत असते, पण ती अज्ञानाची स्थिती असल्यामुळे काही कळत नाही. आणि जेव्हा सुषुप्तीमध्ये असतो, गाढ झोपेत असतो, तेव्हा कारण शरीर खेळत असतं, त्याची तर बिलकुलच आपल्याला प्रचिती होत नाही. पण प्रचिती होत नाही याचा अर्थ त्याची ते उपलब्ध नाही आहे असं समजायचं नाही. आणि या तिघांची म्हणजे आत्मतत्वावरती या तिन्ही शरीराचं गुणदोष आरोपित होत असतात आणि ते गुणदोष आपल्याला नाहीसे करायचे आहेत. तर ही सगळी चर्चा अत्यंत आवश्यक आहे, कारण की आपल्याला स्थूल शरीर ते नाहीसं करायचं आहे. नाहीसं म्हणजे काही मारून टाकून नाही, गळा कापून नाही, त्याच्यावरती विचार करून त्याचं अस्तित्व आपल्याला खोटं ठरवायचं आहे. खोटं ठरवायचं म्हणजे अनुभवायचं आहे, रादर अनुभवायचं आहे हा शब्द योग्य आहे. या शरीराचं अस्तित्व जे आपल्याला जाणवत आहे त्या आपल्याला त्याचा ते खोटं आहे हे अनुभवात आणायचं आहे. सूक्ष्म शरीर त्याचंही सुद्धा फंक्शन आहे, पण ते सुद्धा खोटं आहे हे आपल्याला अनुभवायचं आहे. आणि तसंच कारण शरीरसुद्धा खोटं आहे ते पण आपल्याला अनुभवायचं आहे. पण ते नेमकं काम कसे करतात, केव्हा करतात हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून आपली ही सगळी सखोल चर्चा सुरू आहे. तर हे पंचप्राण हे कसं काय काम करतात हे आपण आत्ता बघितलं. तर पंचप्राण जे काम करतात ते स्वतः जड आहे, पण ते चैतन्य घेतात, शक्ती घेतात आत्मतत्वाकडून. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आत्ताच चर्चा केली बंधू भगिनींनो की जागृत अवस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थामध्ये आपण जे काहीही अनुभव घेत असतो तर तो खरा अनुभव घेणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तर ते आत्मतत्व आणि ते आपल्या हृदयात आहे. आपण शरीर नाही, आपण स्थूल शरीर नाही, आपण
सूक्ष्म शरीर नाही, आपण कारण शरीर नाही. याचं सतत सतत जर चिंतन केलं ना, सतत चिंतन केलं, ती एक प्रकारची साधनाच आहे. तर खरंच आपल्याला हा बोध होईल ती की हे शरीर हे अनुभवात येईल की शरीर खोटं आहे. आपलं मन, सूक्ष्म शरीराचा जो भाग आहे ते खोटं आहे, आणि कारण शरीर माया ती सुद्धा खोटी आहे. आणि म्हणून याला म्हणतात की पहा, 24 तास एक ध्यास घेऊन जगणं की हे आत्मतत्वच सत्य आहे आणि हे शरीर मिथ्या. म्हणून शिवानंदजी महाराज, बंधू भगिनींनो, एक वाक्य खूप सुंदर म्हणायचे, द मेडिटेटिव्ह मूड इज मोर इम्पॉर्टंट देन मेडिटेशन इटसेल्फ. अतिशय महत्त्वाचं वाक्य बरं, याच्यावरती थोडी चर्चा करूया आपण. मेडिटेटिव्ह मूड इज मोर इम्पॉर्टंट देन मेडिटेशन इटसेल्फ. याचं विवेचन करूया जरा की महाराजांनी असं का म्हटलं. की पहा, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ध्यान करतो, सकाळी करतो, संध्याकाळी करतो, काही लोक दुपारीसुद्धा करतात, जेव्हा वेळ आपल्याला सापडतो आपण करतो. आणि आपण तेव्हा काय करतो, आपण तेव्हा हे चिंतन करतो की मी शरीर नाही, मी आत्मतत्व आहे, हे शरीर खोटं आहे. त्या मेडिटेशनच्या त्या जितके मिनटं आपण मेडिटेशन करतो त्याच्यामध्ये हेच ध्यान करतो, आत्मतत्वावरतीच ध्यान करतो, बरोबर की नाही. पण ते समजा अर्धा तास सकाळी, अर्धा तास संध्याकाळी, अर्धा तास दुपारी, हे 1.5 तास काढल्यानंतर उरलेले 22.5 तास आपण कसं जगतो, हे शरीर सत्य आहे. उरलेले 22.5 तास आपण कसं जगतो की हे शरीर सत्य आहे. फक्त 1.5 तास आपण हे विचार करतो की हे शरीर खोटं आहे आणि आत्मतत्व सत्य आहे. पण इथे जेव्हा शिवानंदजी महाराज म्हणतात की मेडिटेटिव्ह मूड इज मोर इम्पॉर्टंट दॅन मेडिटेशन इटसेल्फ, याचा अर्थ काय की 24 तास हा भाव घेऊन वावरणे या संसारामध्ये की मी शरीर नाही आहे. प्रत्येक कार्यामध्ये ती गोष्ट जर आपली रिफ्लेक्ट होत असेल की मी बॉडी नाही आहे, मी सूक्ष्म शरीर नाही, मी स्थूल शरीर नाही, मी कारण शरीर नाही, मी तो सच्चित आनंद, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मीच तो आत्मतत्व आहे. जर हा भाव घेऊन जर आपण आपल्या ॲक्टिव्हिटीज केल्या तर पहा, कुठे 1.5 तासाची साधना आणि त्याच्यानंतर 22.5 तास शरीर सत्य आहे हे घेऊन जगणं, आणि कुठे 1.5 तास साधना तर करतो पण सॉरी, आपण 1.5 तास साधना तर करतोच, पण उरलेले 22.5 तास जर आपण ह्या मेडिटेटिव्ह मूडला घेऊन जगलो तर इतकी तीव्र प्रगती आपली होईल. पण अर्थातच तसं जगणं फार अवघड असतं. मेडिटेटिव्ह मूड घेऊन जगणं खरंच अवघड असतं, आणि सतत या गोष्टीचा हृदयस्थ भान ठेवून की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. कारण की होतं काय आपलं बंधू भगिनींनो की भूक लागली म्हणजे आपला आत्मा कुठे उडून जातो आपल्याला काही लक्षात येत नाही. पण लक्षात घ्या, छोटे छोटे पावलं उचलले ना, छोटे छोटे, त्यातून आपल्याला म्हणजे बिलकुल पहिल्याच दिवशी 22.5 तास हा भाव घेऊन जगलो आपण, 22.5 तास बिलकुल पहिल्या दिवशीच हा भाव घेऊन जगणे की मी आत्मा आहे हे खूप अशक्य आहे. 1.5 तास तर आपण प्रयत्न करतोच. तो 1.5 तासाच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, कारण की आपण सर्वजण दीक्षित भक्त आहात आणि साधना ही तुम्ही नक्कीच करत असाल, पूर्ण विश्वास आहे. तर उरलेला पण जो आपले जे तास आहेत त्याच्यामध्ये मेडिटेटिव्ह मूड कसा आणायचा, तर पहिल्या दिवशी 22.5 तास तो मूड घेऊन जगणं शक्य नाही आहे. पण ठीक आहे, त्या 22.5 तासमधला मी 1 तास तरी कोणी माझा अपमान केला, लागलीच मी ध्यानमध्ये केलं की अरे बाबा मी सूक्ष्म शरीर नाही आहे, कोणी मला थोडंसं काही चापटी मारली, अरे मी शरीर नाही आहे, मला लागलंच नाही आहे, असं एक कुठे सुरुवात तर करू शकतो थोडी थोडी. नाही 22.5 तास रोज,
तर कमी कमी अर्धा तास, म्हणजे त्या 1.5 तासाला सोडून असं जर अर्धा तास जर आपण प्रयत्न केला, अरे मी ते शरीरच नाही आहे, मला भूक कसली लागली, असं करून कमीत कमी आपलं जेवण 1 तास ते डिले करू शकतो आपण. जेव्हा आपण डिले करतो तेव्हा चिंतन हेच करायचं की मी शरीर आहे, मी आत्मा आहे, मी स्थूल शरीर नाही आहे. पहा, हा जो मेडिटेटिव्ह मूड आहे ना, ही साधना आपल्याला खूप फायदेकर होऊ शकते, प्रोव्हाइडेड आपण याला गांभीर्याने घेतलं तर. पहा, हे जे सर्व महापुरुषांनी जे काही सांगितले ना, ते म्हणजे त्यांच्या मुखातून ते अनुभवाचे बोल आलेले आहेत. आणि शिवानंदजी महाराज रामकृष्ण मठ मिशनचे द्वितीय परमाध्यक्ष 24 घंटे आत्मतत्वामध्ये लीन राहायचे. आता ते आत्मसाक्षात्कारी महापुरुष होते, ही गोष्ट वेगळी, पण ते सुद्धा आपल्यासारख्या एखाद्या टप्प्याटप्प्यानेच गेले आहेत ना. त्यांनी सुद्धा मेहनत केलेली आहे, त्यांनी सुद्धा हा मेडिटेटिव्ह मूड सतत आणला असेल आपल्या जीवनामध्ये. म्हणूनच त्यांना एक ठाकूरांनी इतके मोठ्या म्हणजे ते सगळं घडवून आणलं त्यांच्या जीवनामध्ये, आत्मसाक्षात्कार. म्हणून मेडिटेटिव्ह मूड म्हणजेच काय की मी आत्मा आहे हा भाव घेऊन जगणे. मेडिटेशनमध्ये मध्ये काय, तो भाव आपण मुद्दाम आणतो आणि त्यावेळेस आपण काय करत असतो, कोणतीही ॲक्टिव्हिटी करत नसतो, फक्त मेंटल ॲक्टिव्हिटी करत असतो की मी शरीर नाही, मी सूक्ष्म शरीर नाही, मी कारण शरीर नाही, मी आत्मतत्व आहे. पण उरलेले जे 23.5 तास आपण जे 22.5 तास घालवतो, ते कसे घालवतो त्याला तितकाच महत्त्व आहे. आणि जितकं जास्त आपण मेडिटेटिव्ह मूडमध्ये आपली वेळ म्हणजे आपला वेळ घालवू चांगल्या पद्धतीने, तितकीच लवकर आपली प्रगती होईल. हा विषय कुठून निघाला? कारण काय होत असतं बंधू भगिनींनो, की आपण सतत या प्रकृतीमध्ये वावरत असतो, या मायामध्ये वावरत असतो, आणि आपलं स्थूल शरीर, आपलं सूक्ष्म शरीर सतत काहीतरी देवाणघेवाण करत असतं आणि ते आपल्या साधनेला कुठेतरी ते तडा देत असतो. तर आपण उलटं का नाही करावं? आपण मेडिटेटिव्ह मूडमध्ये जर जास्त राहिलं 1.5 तास सोडून, तर काय होईल की जे तडे आपल्याला बसतात ते जरा कमी बसतील. आणि हळूहळू अभ्यास केल्याने हे जो मेडिटेटिव्ह मूड आपण 22.5 तास करू शकलो, तर 1.5 तास मेडिटेशन करतच आहोत, म्हणजे संबंध 24 तास आपण त्या आत्मतत्वाच्या भावामध्येच असणार. आणि मग तर काय, दिल्ली दूर नाही आहे. जर तसा करू शकलो तर आत्मसाक्षात्कार हे काही फार अशक्य गोष्ट नाही आहे किंवा फार दूरची गोष्ट नाही आहे. पण त्याच्याकरता आपले प्रयत्न मात्र तितकेच कसोशीचे असले पाहिजे, त्यात काहीच वाद नाही. पण मी पुन्हा इथे सांगू इच्छितो व्यावहारिक पातळीवरती की 22.5 तासपैकी 22.5 तास मी मेडिटेटिव्ह मूडमध्ये किंवा आत्मतत्वाच्या मूडमध्ये जगणार, हे असे म्हणजे टोकाचे प्रयत्न करू नका. पण येस, टप्प्याटप्प्याने 15 मिनटं, अर्धा तास, मग तो अर्धा तास झाला की मग अजून 45 मिनटं, 1 तास, असं करून ग्रॅज्युअली जर वाढवलं मेडिटेटिव्ह मूड, तर पहा म्हणजे त्याच घरात आपण राहणार आहोत, तेच काम करणार आहोत, पण आपली दृष्टिभंगी पूर्ण बदलून जाईल. आणि ती बदलून जाईल म्हणजे काय, साधना इतकी तीव्र होणार की आत्मतत्वाचा साक्षात्कार हा काही फार आपल्याशी दूर राहणार नाही. असं शिवानंदजी महाराजांचं स्पष्ट मत या छोट्याशा वाक्यातून जे अंतर्निहित आहे ते असं आपल्याला समजतं. पुढे जाऊया. एक जो मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती, त्याच्यामध्ये आता मी पुन्हा जात नाही, की वरती सांगितले गेलेलं आहे की स्थूल शरीर हे भोगायतन आहे आणि सूक्ष्म शरीर जे आहे ते काय आहे, भोग घेण्याकरता लागणारे उपकरण किंवा साधन आहेत. साधनाशिवाय आपण म्हणजे उपकरणाशिवाय आपण ते भोग घेऊ शकत नाही. एक आहे एक्सपिरियन्सर शरीर, सुख दुःखाचं किंवा भोग घेण्याकरता जे अनुभव घेतो ते अनुभव कोण घेणार आहे, ते हे शरीर आहे, एक्सपिरियन्सर. पण ज्याच्या माध्यमातून म्हणजेच ज्या उपकरणाच्या माध्यमातून, उपकरणां नाही,
सूक्ष्म शरीर हे एकच आहे, त्याला विभिन्न अवयव आहेत, तो भाग निराळा. पण ज्या उपकरणाच्या माध्यमातून आपण हे भोग भोगत आहोत ते म्हणजे सूक्ष्म शरीर. म्हणजेच काय, भोग साधनम. हे सूक्ष्म अंतर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता या स्थूल शरीराची उपाधी आत्मतत्वावरती कशी पडते, सूक्ष्म शरीराची उपाधी आत्मतत्वावरती कशी पडते, याचं आपण जरा सखोल अध्ययन करण्याचा प्रयत्न करूया. थोडंसं डोकं दुखवणार आहे जाता जाता, पण ते फार महत्त्वाचं आहे. आधी आपण पुन्हा चर्चा करूया की उपाधी म्हणजे काय. चर्चा केलेली आहे, फक्त आता आपण जरा सखोल जाणार आहोत, म्हणून मी तुमच्या पुढे पुन्हा मांडू इच्छितो की उपाधी म्हणजे नेमकं काय असतं. की जेव्हा दोन गोष्टी फार जवळ येतात तर त्या दोन्ही गोष्टी एकमेकांवरती प्रभाव टाकतात आणि जेव्हा तो प्रभाव तात्पुरता आणि खोटा असतो तर त्याला म्हणतो आपण उपाधी. उदाहरण काय घेतलं होतं आपण, तर क्रिस्टल जो हे असतं, काय म्हणतात त्याला, क्रिस्टल जो खडा असतो, तर त्याच्याजवळ जर लाल फूल ठेवलं, स्फटिकमणी, स्फटिकाजवळ जर लाल फूल ठेवलं तर काय होतं की लाल रंग स्फटिकावरती येतो आणि स्फटिकाचा जरी पारदर्शी तिकडे जात असेल पण त्याच्यावरती काही तो रिफ्लेक्ट होत नाही. पण हे एकमेकांना प्रभावित करतात. त्यातला एक गुण तर आपल्याला बिलकुल स्पष्ट दिसतो की तो लाल रंग त्या स्फटिकावरती येतो आणि लाल रंग स्फटिकावरती आला, आपल्याला वाटतं की स्फटिक लाल झालेला आहे. पण हा जो एक म्हणजे ज्याला म्हणतो की ट्रान्सपोर्टेशन जे झालेलं आहे लाल रंगाचं, ते कसं असतं, ते खोटं असतं आणि तात्पुरतं असतं. दोन गोष्टी लक्षात ठेवा. जे लाल रंग स्फटिकवरती आरोपित केला गेलेला आहे तो तात्पुरता असतो आणि खोटा असतो. का, मी तो फूल दूर केल्याबरोबर तो लाल रंग पण तिथे नसणार आणि काहीच नसणार, फक्त तो पारदर्शक शुद्ध स्फटिक जसाचा तसा तिथे मला दिसेल. म्हणजे जो लाल रंग आरोपित केला गेला होता तो कसा होता, तात्पुरता होता आणि खोटा होता. जर खरा असता तर फूल काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला लाल रंग तिथे दिसला असता, बरोबर की नाही, पण तो दिसत नाही. एखाद्या पांढऱ्या कपड्यावरती माझ्या हाताने चुकून शाही पडली तर तो कपडा काय पूर्ण घाण झाला आणि जर मला कपडा तो रंग जर दूर करायचा असेल तर मला ते कपडा धुवावा लागेल स्वच्छ. तर हे जे कपड्याने रंग खेचला हे ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे, हे खरं आहे आणि परमनंट आहे. परमनंट काय, की किती काढा ते निघत नाही, निघतं पण खूप कसरत करावी लागते. पण हे जे स्फटिक मणीवरती लाल जो रंगाचा फूल आहे, हे जे ज्याला म्हणतो की रंगाचं आरोपण झालेलं आहे, हे कसं आहे, खोटं आहे आणि तात्पुरतं आहे. तात्पुरतं काय आहे, कारण की काढल्याबरोबर तो लाल रंग नाहीसा होतो, म्हणजे तो तितक्याच क्षणाकरता होता जितक्या क्षण फूल तिथे होतं. आणि खोटं का होतं, कारण की ते म्हणजे काढल्यानंतर तिथे लाल रंग राहत नाही पण तिथे ती शाही राहत होती, बरोबर. तर म्हणजे एक रियल आरोपण काय असतं आणि एक खोटं आणि तात्पुरतं आरोपण काय असतं हे अंतर आपण समजून घेतलं. आता या स्थूल आणि सूक्ष्म शरीर हे आत्मतत्वाच्या एकदम जवळ आहे आणि एकमेकांना प्रभावित करत आहेत. तर नेमकं काय काय उद्योग घडत असतात ते थोडंसं बघूया आणि जे जे अनुभव आपल्याला येतात ते अनुभव स्थूल शरीराचे आहेत की सूक्ष्म शरीराचे आहेत हे थोडंसं व्यावहारिक स्तरावरती बघण्याचा प्रयत्न करूया. आत्मतत्वाच्या जवळ तिन्ही शरीर आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. सध्या कारण शरीराचे आपण विचार नंतर करणार आहोत. आज आपण फक्त स्थूल आणि सूक्ष्म शरीराचंच चिंतन करणार आहोत. दोन्ही जवळजवळ आले. आत्मतत्वाने आपलं चैतन्य
स्थूल शरीराला पण दिलं आणि सूक्ष्म शरीराला पण दिलं. म्हणजे जे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आपल्या सर्व इंद्रिया ज्या आपल्या मेंदूमध्ये आहे, बरं, इंद्रिय बाहेर नाही, ह्या सगळ्या त्या आत्मतत्वाच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडनं चैतन्य उसने घेऊन या ॲक्टिवेट झाल्या, चैतन्य यानं प्राप्त झालं, दंगामस्ती सुरू. तसंच त्या चैतन्याने या शरीराला सुद्धा चैतन्य दिलं आणि हे चालू लागलं, खाऊ लागलं, पिऊ लागलं, पळू लागलं, काम करू लागलं. शरीरामध्ये नाना प्रकारचे बदल दिसतात आपल्याला. 2 वर्ष आधी आपला मित्र होता, तो जरा ठेंगू होता, आणि आता आपण बघतो की म्हणतो ना आपण एखाद्या आपला मित्र कोणी, अरे तू उंच झाला आता. तर हे शरीरामध्ये जे बदल घडत असतात तर ते आपल्याला आत्मतत्वामध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसतात. तर आता हे तर झाले आत्मतत्वाचे चैतन्य देणं, म्हणजे आत्मतत्वाने चैतन्य दिलं स्थूल शरीराला आणि सूक्ष्म शरीराला. आता हे जे आहेत स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर, हे जेव्हा आत्मतत्वावरती काय प्रभाव टाकतात, कारण की आत्मतत्वाचा स्वभाव कसा आहे की आपल्या जवळ असलेले जे काही गोष्टी आहेत त्याचे गुणधर्म आपल्यावरती आरोपित करून घेणे, आपल्यावरती आरोपित करून घेणे. मग ते सूक्ष्म शरीर असो की स्थूल शरीर असो की कारण शरीर असो. तर स्थूल शरीराचे सुद्धा सगळे ज्याला म्हणू की जे काही उपाध्या असतात, जे काही बदल असतात, ते सगळे आपल्याला आत्मतत्वामध्येच आपल्याला बघायला मिळत असतं. आपण आत्ताच चर्चा केली की पहा, काही लोक जाड असतात, काही रोड असतात, काही उंच असतात, काही ठेंगू असतात, काही लोक आधी थोडेसे रोड असतात पण काही वर्षांनी, पण त्यांना खूप वर्षांनी बघतो, एक 8-10 वर्षांनी खूप जाड झालेले असतात किंवा उंच झालेले असतात. तर हे सगळे जे शरीरामध्ये होणारे बदल त्या आत्मतत्वावरती प्रतिबिंबित होतात, आरोपित होतात, आणि आपल्याला काय वाटतं की आत्मतत्वात जाड झाला आहे का, उंच झाला आहे का, सावळा झाला आहे का, गोरा झाला आहे का, असं झालं आहे का. पण आत्मतत्वामध्ये कोणताही बदल घडत नसतो. ते बदल घडत असतो त्या शरीरामध्ये. त्याचं आरोपण, त्याचं रिफ्लेक्शन ते आरोपित होत असतं आत्मतत्वावरती. आणि अज्ञानामुळे आपल्याला काय वाटतं, आत्मतत्व उंच झाला किंवा ठेंगू झाला. जे काही शरीरामध्ये बदल होतात ते सगळं आपल्याला आत्मतत्वामध्ये बघायला मिळतं. का? कारण की त्या शरीराचे सगळे रिफ्लेक्शन्स आत्मतत्वावरती नेहमी पडत असतात. कोणी आजारी झालं किंवा कोणाचं समजा काही म्हणजे खूपच रोड झाला, अनुदार तू किती रोड झाला, तर हे सगळे शरीराचे दोष असतात, पण ते आत्मतत्वामध्ये रिफ्लेक्ट होत असतात. तर हे जे सगळे बदल असतात याला म्हणतात आत्मतत्वावरती स्थूल उपाधी. काय म्हणतात त्याला? स्थूल उपाधी. म्हणजे या शरीरामुळे जे काहीही बदल आत्मतत्वावरती आरोपित करण्यात येतात त्याला म्हणतात स्थूल उपाधी, आणि ते आपल्याला जागृत अवस्थेमध्ये स्पष्ट बघायला मिळतात. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. आता आपण इतके अनुभव बघितले. आता आपण सूक्ष्म शरीराचे काय काय परिणाम आत्मतत्वावरती होतात ते थोडंसं बघूया. एखादी व्यक्ती अचानक त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि ती व्यक्ती अंध होते, दोन्ही डोळे जातात. तर दोन्ही डोळे गेले म्हणजे हे शरीरामध्ये इथे बाहेर फक्त दिसून राहिले आपल्याला, पण वास्तविक काय झालंय की जी इंद्रिय आपल्या मेंदूमध्ये आहे तिच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला म्हणून दोन्ही डोळे गेले. कदाचित 2 रॉड इकडे खुपसले गेले, आपण काय म्हणतो डोळे गेले, ठीक आहे, इथे शरीरामध्ये डोळे गेले, पण याच्यामुळे फरक कुठे पडला? ती जी ऑप्टिक सेंटर होतं, जे नेत्रबिंदू ज्याला म्हणूया आपण, त्याच्यावरती परिणाम झाला आणि ती निकामी झाली. म्हणजे काय झालं की म्हणजे
ती इंद्रिय ही निकामी झाली तर हा दोष किंवा हे आपण त्याने काही आत्मतत्व अंध झालं असं नसतं. आत्मतत्वाला डोळेच नाही आहे, आत्मतत्व अंध झालेलं नाही आहे. पण या सूक्ष्म शरीरात, हे सूक्ष्म शरीर कशाने बनलेलं आहे? 5 इंद्रिय, 10 इंद्रिय, मन आणि बुद्धी आणि पंचप्राण या 17 गोष्टी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये एक इंद्रियांवरती परिणाम झाला म्हणून ती इंद्रिय नष्ट झाली, तर ही जी उपाधी आत्मतत्वावरती आली याला काय म्हणतात? सूक्ष्म उपाधी. पण कन्फ्यूज होऊ नका बरं. साधारणपणे आपल्याला काय वाटतं की डोळे गेले म्हणजे काय? शरीराचे डोळे नाही, ती इंद्रिय आहे, ती अति सूक्ष्म असतात आपल्या ब्रेन सेंटरमध्ये आणि ती नष्ट झाली. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की सूक्ष्म उपाधी. कारण की सूक्ष्म शरीरावरती परिणाम झालेला आहे. इंद्रिय कशाचा भाग आहे? इंद्रिय हा भाग आहे सूक्ष्म शरीराचा. म्हणून आत्मतत्वावरती जो परिणाम होईल तो कसला परिणाम होईल? तो परिणाम होईल सूक्ष्म शरीराचा, म्हणून त्याला म्हणतात सूक्ष्म उपाधी. एखाद्या माणसाचा समजा पाय ॲक्सिडेंटमध्ये गेला, बाह्य काय वाटतंय आपल्याला? पाय गेला, पंगू झाला. पण पाय हे काय? कर्मेंद्रिय. आणि त्याच्यामुळे काय झालंय? कर्मेंद्रियचा एक बिंदू नष्ट झालेला आहे. म्हणजे पंगू झाला म्हणजे काय झालं? सूक्ष्म शरीराची हानी झाली, म्हणजे सूक्ष्म उपाधी. पंगुत्व आलं म्हणजे काय? त्या आत्मतत्वावरती रिफ्लेक्शन येणार. म्हणजेच एक इंद्रिय कमी झाली. एक इंद्रिय कमी झाली म्हणजे काय झालं? त्याला त्या आत्मतत्वावरती सूक्ष्म उपाधी जळल्या गेली. अजून बघूया, पहा, इंटरेस्टिंग आहे. वेळ झालेली आहे पण एक 5 मिनिट अजून घेऊ इच्छितो. आपल्याला भूक लागते, तहान लागते, आपण एक्झॉस्ट होतो कधी कधी. खूप काहीतरी काम केलं, खूप काहीतरी घरामध्ये किंवा बाहेर वगैरे खूप काम वगैरे करून आलो, काहीतरी सेवा करून आलो मठामध्ये, आणि घरी आल्यावर ते आपण म्हणतो जवळ काही माझ्यामध्ये त्राणच नाही आहे, खूप भूक लागलेली असते. तर हे सगळे फंक्शन्स कोणाचे आहेत? हे सगळे फंक्शन आहे भूक लागणे, तहान लागणे, एक्झॉस्ट होणे, ह्या सगळे फंक्शन्स आहेत प्राणचे. आणि प्राण हा कसला भाग आहे? स्थूल शरीराचा की सूक्ष्म शरीराचा? सूक्ष्म शरीराचा. पहा, भूक लागली तर आपल्याला काय वाटतं की आत्मतत्वाला भूक लागली? नाही. भूक लागणे, तहान लागणे, थकून जाणे हे प्राणशक्तीचं फंक्शन असल्यामुळे आणि सूक्ष्म शरीराचा भाग असल्याने, आणि सूक्ष्म शरीर हे उपाधी म्हणजे उपाधी रिफ्लेक्ट करत असतं कशावर? सूक्ष्म शरीर आत्मतत्व जवळजवळ आहे, आणि जसं इंद्रियसुद्धा प्रभाव करतात आत्मतत्वाला, तसं हे प्राणसुद्धा प्रभाव करतं त्या आत्मतत्वाला. तर आपल्याला वाटतं आत्मतत्वाला भूक लागलेली आहे, आणि खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. आपल्याला वाटतं की आत्मतत्व टवटवीत झालं आहे. आत्मतत्व 24 तास 12 महिने टवटवीत असतं. त्याच्याकडनं आपल्याला एनर्जी मिळत असते. मग जे एक्झॉस्ट झालं होतं ते काय? ती प्राणशक्ती. अन्न खाल्ल्याने, अन्न कसं आहे, अन्नातून पोषक तत्व निर्माण होतात ना, मग काही खाल्ल्याने आपल्याला एकदम ऊर्जा मिळते, आणि ऊर्जा मिळाली की थोडं आपण टवटवीत होतो, आणि आपल्याला वाटतं की आत्मतत्व टवटवीत झालं आहे का? त्याचं रिफ्लेक्शन तिथे येत आहे म्हणून. पण आत्मतत्व त्याच्यावरती, म्हणजे ही सगळ्या उपाधी कसल्या? या सूक्ष्म शरीराच्या उपाधी आहेत. पहा, इंद्रियांचे 2 उदाहरणं घेतले, ते सुद्धा सूक्ष्म उपाधी आहे. अंधत्व, मंदत्व, पटुत्व किंवा भूक तहान लागणे हे सगळ्या सूक्ष्म उपाधी आहेत. सूक्ष्म शरीराच्या असल्याने सूक्ष्म उपाधी आत्मतत्वावर. पण आत्मतत्वाला कधी भूक लागत नाही, तहान लागत नाही, थकत पण नाही. तो कधी लंगडा पण नसतो, कधी अंधाळा पण नसतो. बरोबर? पुढे जाऊया. अजून 2 गोष्टी आहेत, मन आणि बुद्धी राहिलं आहे. बरोबर ना? साधारणपणे आपण चर्चा करताना सांगतो बंधू भगिनींनो की भक्त लोक अनेक अशी चर्चा करत असताना, काही प्रॉब्लेम सांगत असताना, स्वामी मी फार सेन्सिटिव्ह आहे बरं, माझ्या मित्रांनी मला असं बोललं आणि
2 महिने झाले, 6 महिने झाले, मी अजून विसरू शकत नाही आहे. माझ्या मनाला ते इतकं लागलेलं आहे. माझ्या मनाला ते इतकं लागलेलं आहे, मी इतका सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्हिटी हा फंक्शन मनाचा आहे. मनाला आघात लागलेला आहे, मन डिस्टर्ब आहे आणि डिस्टर्ब मनाचं रिफ्लेक्शन आत्मतत्वावरती पडलं, म्हणून आपल्याला वाटतं की आत्मतत्व डिस्टर्ब झालं का. आत्मतत्व कधी डिस्टर्ब होत नाही. सच्चित आनंद, सच्चित आनंद तो सदा आनंदी असतो. मग दुःखी कोण होतो? तो अहम बोध दुःखी होत असतो. हा एक फार मोठा टेक्निकल प्रश्न आहे बरं, की आत्मतत्व जर नेहमी आनंदी असतो तर आम्हाला दुःख का होतो, तर दुःखाचा बोध का होतो, आपण दुखावले का जातो? त्या अहमबोधामुळे, संकुचित चैतन्य, उपहित चैतन्य, जीव चैतन्यामुळे आपण त्या अनंत चैतन्याचा, अनंत आनंदाला मुकतो आणि आपण संकुचित भावात जगत असतो. म्हणून माझा अपमान केला, मी दुःखी झालो, मी दुःखी झालो. ते दुःखाचं बोध कुठे होतं? ते जीव चैतन्याला होत असतं. अरे सगळ्या लिमिट सोडा आणि पहा, त्या सच्चित आनंदाचा जेव्हा आपल्याला अनुभव येईल तेव्हा शृण्वंत विश्वे अमृतस्य पुत्राः आये धामानि दिव्यानि तस्थो वेदाहमेतं पुरुषं महांतं आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्यः पंथाय विद्यते अयनाय. काय आशादायक वाणी आहे. तर जे माझं मन सेन्सिटिव्ह आहे, माझ्या मनाला आघात लागलेला आहे, माझं मन डिस्टर्ब आहे आणि आत्मतत्व आणि मन हे फार जवळ असल्याने मन जड आहे, त्याला चैतन्य मिळालं आहे आत्मतत्वाकडनं आणि त्याचं हे जे डिस्टर्बन्स, त्याचं रिफ्लेक्शन आत्मतत्वावरती होतं आहे आणि आपल्याला वाटतं की माझा आत्मा दुःखी आहे. आत्मा कधी दुःखी होत नसतो, तो सेन्सिटिव्ह पण नाही आहे त्या दृष्टीने. बरं, सेन्सिटिव्ह आहे, पण ज्या दृष्टीने आपण खूपच सेन्सिटिव्ह होऊन जातो आणि अहंकारामुळे दुःख भोगत असतो, तो तशा प्रकारचा सेन्सिटिव्ह आत्मतत्व नाही आहे. तर ही उपाधी ही कशावरती आली? ही सूक्ष्म शरीरावरती आली. म्हणजे मी जेव्हा आम्हाला आघाताचा बोध होतो माझ्या मनावरती, तर ती उपाधी मी आत्मतत्वावरती लावतो आणि त्याला म्हणतात सूक्ष्म उपाधी. शेवटचा एक घेऊन मग तिथे थांबूया. वेळ झालेली आहे, माझं लक्ष आहे, पण आता विषय पूर्ण करण्याकरता तेवढी मला तेवढं एक मला सूट द्या प्लीज. बुद्धी. फिजिक्स सोपा आहे, केमिस्ट्री अवघड आहे बरं, मला जमत नाही. मॅथमॅटिक्स अजून अवघड आहे. हे जेव्हा बौद्धिक आपले चॉईसेस आपण निर्माण करत असतो, पहा बुद्धीसुद्धा जड आहे, आत्मचैतन्याच्या चैतन्याने ती कार्य करत असते आणि ती सुद्धा एकदम आत्मतत्वाच्या खूप जवळ आहे, सूक्ष्म शरीराचा भाग आहे. तर जे काही आपण बौद्धिक कार्य करत असतो तर त्याचं रिफ्लेक्शन आत्मतत्वावरती पडत असतं. आत्मतत्वाचं चैतन्यत्व बुद्धीला मिळत असतं म्हणून ती कार्य करत असते. जर बुद्धीने तिला, आत्मतत्वाने तिला चैतन्य नाही दिलं, ही बुद्धी कितीही शार्प असली काही कामाची नाही आहे. पण ते चैतन्याच्यामुळे ती कार्य करते आणि मग ती बौद्धिक कार्य करते. त्याचं तर आपल्याला काय वाटतं की त्याचं रिफ्लेक्शन आत्मतत्वावरती पडतं आहे आणि माझा आत्मा किती हुशार आहे. आत्मा हुशार आहे पण तो वेगळ्या अर्थाने. तो सर्वज्ञ आहे ही गोष्ट खरी, पण मग मी सर्वज्ञ का नाही आहे हा पण एक प्रश्न खूप चांगला येऊ शकतो बरं. की जर माझ्यामध्ये आत्मतत्व आहे आणि तो सर्वज्ञ आहे तर मला सगळ्या गोष्टीचं नॉलेज का नाही आहे? कारण की मी तो जीव चैतन्य घेऊन बसलेलो आहे. म्हणून ज्या दिवशी मी त्या जीव चैतन्याला काढून देईन त्या दिवशी जगातलं सगळं नॉलेज, सेक्युलर आणि स्पिरिच्युअल, ते माझ्या खिशात असणार. पण होतं काय, त्या जीव चैतन्यामुळे मी सतत दुःख भोगत असतो आणि अज्ञान भोगत असतो. तर मी जे बौद्धिक कार्य करत असतो हे बौद्धिक कार्य रिफ्लेक्ट होतात कशावरती? आत्मतत्वावरती. आपल्याला वाटतं आत्मतत्व बौद्धिक कार्य करत आहे, पण ही बौद्धिक कार्य करणं सुद्धा हे आत्मतत्वावरती एक सूक्ष्म उपाधी आहे. तर आज आपण जी चर्चा केली, थोडी अजून चर्चा पुढच्या वेळेस करूया, आज थांबूया इथे. की
स्थूल आणि सूक्ष्म शरीरामुळे या विविध प्रकारच्या उपाधी त्या आत्मतत्वावरती पडत असतात आणि आपल्याला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आत्मतत्वामध्ये घडत आहे, पण तसं नसतं. हे सगळ्या गोष्टी घडत असतात शरीरामध्ये, त्याचं रिफ्लेक्शन आत्मतत्वामध्ये येत असतं. ही वस्तुस्थिती आहे. आत्मतत्वामध्ये कोणताही बदल केव्हाही घडत नसतो आणि उपाधी त्याच्यावरती पडली तरीसुद्धा त्याच्या स्वरूपामध्ये बदल घडत नसतो. सच्चित आनंद, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त, सर्वज्ञ सर्वव्यापक सर्वशक्तिमान हे त्याचं स्वरूप कधी बदलत नाही. कितीही शरीराचं रिफ्लेक्शन त्याच्यावरती येऊ देत, काही फरक पडत नाही. आज इथेच थांबूया, बरंच लांबवलं आहे आणि काय ना की विषय तो पूर्ण झाला पाहिजे. तर हा श्लोक जवळपास इथे पूर्ण थोडासा बाकी आहे, पुढच्या वेळेस घेऊया. पुढच्या वेळेस आपण कारण शरीर पण सुरू करूया. आपली आता पुढची भेट शुक्रवारी भगवद्गीतेच्या वर्गात होणार आहे. त्या दिवशी आपली नक्की भेट होणारच. आणि पुढच्या बुधवारी याच्या काही उरलेल्या गोष्टी, अजून काही बौद्धिक चर्चा करून मग पुढचा श्लोक घेऊया. आज मी तुमच्या सर्वांशी रजा घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.